अन्यथा ख्याती, अख्याती, निर्वचनीय ख्याती, आत्मख्याती आकार आणि सत्ख्याती. तर परत लक्षात ठेवण्याची गोष्ट, 4 अ वाले, त्याच्यानंतर 1 आ वाला आणि 1 स वाला. कसं लक्षात ठेवायला? असत ख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती, अनिर्वचनीय ख्याती, हे 4 आले. आत्मख्याती 4, पहिले 4 लक्षात ठेवायचे. आत्मख्याती लक्षात ठेव. पहिलं कुठलं? असत ख्याती, दुसरं अन्यथा ख्याती, तिसरं अख्याती, अनिर्वचनीय ख्याती, आत्मख्याती आणि सत्ख्याती, असं लक्षात ठेवायचं. झालं. आता अन्यथा ख्याती. अन्यथा ख्यातीवाले नैयायिक तर्कशास्त्रीय, या तर्कशास्त्रामध्ये 2 आहेत, प्राच्य नैयायिक आणि नव्य नैयायिक. प्राच्यचा अर्थ जुने आणि नवे हा वाद आहे. कोणामध्ये वाद आहे? जुन्या नव्यामध्ये वाद असतो. सासूबाई जुनी, सुनबाई नवी, दोघात वाद असतो. जुन्या नव्यात वाद असतो. मुलगा जुना, मुलगा नवा, बाप जुना, बाप. तसं तर प्राच्य नैयायिक आणि नव्य नैयायिक असं 2 भेद असून ते थोड्या भेदाने अन्यथा ख्यातीच मांडतात. काय? थोड्या भेदा. अन्यथा ख्याती हा जो ख्याती म्हणजे ज्ञान आहे, दर्शन आहे, त्याच्यामध्ये अन्यथा ख्याती आहे. तर अन्यथा ख्याती इथे लिहिलेलं आहे. न्यायविशेषक मताचा जडवादी यांची आहे. जे भौतिकवादी आहे, जडवादी आहे, हा जगत महत्वाचा आहे, अशा लोकांचा म्हणजे न्यायवैशेषिक मतांचा हे अन्यथा ख्याती आहे. पण न्यायवैशेषिक लोकांमध्ये 2 भेद पडलेले आहेत, जुने आणि नवे. याच्यामध्ये जुने आणि नवे असा जरी भेद असला तर त्यांची जी ख्याती आहे ही अन्यथा ख्यातीच आहे. थोडासा भेद इकडे तिकडे असेल, पण त्याला म्हणायचं काय म्हणायचं? अन्यथा ख्यातीच म्हणायचं. कशी आहे आपण बघूया. अन्यथा ख्यातीवादात प्राच्य म्हणजे पुराणे, लिहा तिथं जुने. झालं. नव्य नैयायिक असे 2 भेद असून ते थोड्या मताने अन्यथा ख्याती मानतात. त्यातील प्राच्य नैयायिकांचे मत असे आहे की प्राच्य म्हणजे जुन्या न्यायशास्त्रीवाल्यांचं मत काय? वारुळाचे ठिकाणी असणाऱ्या सत्यसर्पाचे ज्ञान सत्यसर्प कुठे असतो? वारुळ. तो खोटा असतो का खरा असतो? खरा. बरोबर आहे ना. मग वारुळाजवळ जो सत्यसर्प तुम्ही पाहिला त्याचं तुम्हाला ज्ञान होईल की नाही? मग त्याचे संस्कार होतील की नाही? होईल ना. बरोबर आहे ना.
वारुळाजवळ असणाऱ्या सत्य सर्पाचे ज्ञान, बरोबर आहे. तुम्हाला खऱ्या सर्पाचं ज्ञान कुठे होत आहे? पण रात्रीच्या अंधारात तुम्हाला ते ज्ञान कुठे होत आहे? रज्जूच्या ठिकाणी होत आहे. काय सर्पाचं ज्ञान कुठल्याही माणसाला कुठे होतं? वारुळाच्या जागी. सापाचं वारुळ असं म्हटलं जातं, बरोबर आहे ना. तर वारुळाच्या ठिकाणी सत्य सर्प असतात आणि त्या सत्य सर्पाचं ज्ञान होत असतं. पण ज्या वेळेला मंद अंधकारामध्ये चिंधी पडलेली असताना तुम्हाला सर्पाचं जे ज्ञान होत आहे, हे ज्ञान कसं होत आहे? तेच वारुळाच्या जागी होणाऱ्या सत्य सर्पाचं ज्ञान दोरीच्या जागी तुम्हाला होतं. पण ते काम होत नेत्र दोषामुळे. कशामुळे? नेत्र दोषामुळे आपल्या समोर असलेल्या रज्जूच्या ठिकाणी होते, बरोबर आहे. काय अधोरेखा केली अन्यथा ख्यातीमध्ये? काय वारुळाच्या ठिकाणी सत्य सर्पाचं ज्ञान होतं. तेच सत्य सर्पाचं ज्ञान कुठे होतं? रज्जूच्या जागी मंद अंधकारामध्ये, बरोबर आहे. वास्तविक ते कुठे व्हायला पाहिजे? वारुळाच्या ठिकाणी. पण होतं कुठे? होते कुठे? रज्जूच्या ठिकाणी. का? नेत्रदोषामुळे. लक्षात आलं ना? काय मग ह्यांचं म्हणणं काय? ह्यांचं म्हणणं काय? तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, असं म्हणतात म्हण आहे ना. काय तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलास, आहे ना. सत्य सर्पाचं ज्ञान कुठे व्हायला पाहिजे? होतंय कुठे? ते सत्य सर्पाचं ज्ञान आहे का नाही? हाय, पण जागा चुकली आहे. काय चुकलंय? लक्षात येत आहे का? काय म्हणायचं? ते वारुळापाशी व्हायला पाहिजे. ते तुम्हाला नेत्रदोषाने कुठे होत आहे? याला काय म्हणायचं? अन्यथा. कसं लक्षात ठेवा ना. सत्य संकल्पाचं ज्ञान, सत्य सर्पाचं ज्ञान वारुळाच्या ठिकाणी होत असतं. परंतु नेत्रदोषामुळे ते रज्जूच्या ठिकाणी तुम्हाला होतं, बरोबर आहे. त्या ठिकाणी ज्ञान होणार आहे. हे मिथ्या सर्पाचं नाही, सत्य सर्पाचं ज्ञानाचं आहे. पण जागा चुकलेली आहे. काय? बरोबर आहे. वारुळाच्या ठिकाणी असणाऱ्या सत्य सर्पाचे ज्ञान नेत्रदोषामुळे आपल्या समोर असलेल्या रज्जूच्या ठिकाणी होते. नेत्रदोषामुळे आपल्या समोर असलेल्या रज्जूच्या ठिकाणी होते. फक्त सत्य ज्ञानाचे स्थान निराळे होते. सत्य सर्पाच्या ज्ञानाचे स्थान कुठलं? बरोबर आहे. पण नेत्रदोषाने रज्जू हे त्या सत्य सर्पाचे स्थान होते, याला जाणण्यात आलं. सत्य सर्पाचं ज्ञान वारुळाच्या ठिकाणी व्हायला पाहिजे. वारुळाच्या ठिकाणीच होतं. पण नेत्रदोषामुळे तेच ज्ञान तुम्हाला तुमच्या समोर असणाऱ्या रज्जूच्या ठिकाणी होतं. यालाच काय म्हणायचं?
हे जुन्या नैयायिकाचं म्हणणं आहे. नाही है ना. नव्या काय सांगतात बघा. यावर नव्या नैयायिक असा दोष देतात की अन्य ठिकाणी असणाऱ्या वस्तूचे नेत्रदोषाने अन्य ठिकाणी ज्ञान होणे, याला तुम्ही अन्यथा ख्याती मानताय, हे चूक आहे. नव्या नैयायिक काय म्हणतात बोला. अन्य ठिकाणी असणाऱ्या वस्तूची म्हणजे वाळूच्या ठिकाणी असणाऱ्या सर्पाचे ज्ञान, वस्तूचे नेत्रदोषाने अन्य ठिकाणी ज्ञान होणे अशी अन्यथा ख्याती मान्य अयुक्त आहे. हे कोणाचं म्हणणं आहे. नाही वाळूच्या ठिकाणी असणाऱ्या सत्य सर्पाचं जे ज्ञान आहे ते त्याच ठिकाणी होणार है ना. दुसऱ्या ठिकाणी कसं होऊ शकतं. होऊ शकत नाही. बरोबर आहे. नेत्रदोष हो, दुसरं काय हो, पण दुसऱ्या ठिकाणी कसं होणार. तुम्ही जे मानताय वाळूच्या ठिकाणी होणारं सत्य सर्पाचं ज्ञान हे तुमच्या समोर असणाऱ्या चिंधीमध्ये दोरीमध्ये होतं, यालाच अन्यथा ख्याती म्हणायचं. स्थान बदल फक्त हे अयुक्त आहे. आता त्याच्यावर तर्क काय. हे अयुक्त आहे तर काय. ओ वाळूच्या ठिकाणी केवळ सर्पच असतो का. हा? झाड बिड असतात. एखाद वारुळ असेल की नाही. मग एखादं बोरीचं झाड, शेवग्याचं झाड, वडाचं झाड असं काहीतरी असेल की नाही. एखादं शेतकऱ्याचं बोर असेल की नाही तिथे असेल. एखाद्या बाजूला विहीर असेल की नाही. तुम्हाला वारुळाजवळ असणाऱ्या सर्पाचं ज्ञान रज्जूच्या ठिकाणी होत असेल, मग वारुळाबरोबर बाकीच्याही वस्तू आहेत त्याचंही ज्ञान होऊ द्यात ना रज्जूमध्ये. ते होतं का. नाही होत. मग याला अन्यथा ख्याती म्हणणं. वारुळाच्या ठिकाणी असणाऱ्या सत्य सर्पाचं ज्ञान नेत्रदोषामुळे समीपस्थ समोर असणाऱ्या रज्जूमध्ये होते, यालाच अन्यथा ख्याती म्हणतात. हे तुम्ही जुने नैयायिक आहेत, हे खोटं बोलतायत. हे खरं नाही. का खरं नाही त्याचं कारण पण सांगितलं. अरे बाबा, त्या सर्पाच्या बरोबर वारुळ असतं, झाडं असतात, झुडपं असतात, जमीन असतं, नांगरलेली जमीन असते, डोंगर असतात, नद्या असतात, बाकीचं आणखी काय काय असतं, बोर असतं, शेतकरी एखादा असतो, जनावरं असतात, कुत्रा असतो. या सगळ्यांचं ज्ञान ताबडतोब दोरीमध्ये व्हायला पाहिजे ना. एकट्या याचं सर्पाचं ज्ञान होतं आणि बाकीच्याचं ज्ञान होत नाही. हे असं कसं. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणतायत सत्य सर्पाचं ज्ञान स्थान बदल करून समोर असणाऱ्या रज्जूमध्ये होतं, ही तुमची गोष्ट चुकीची आहे. हे कोण म्हणतात. नव्या नैयायिक म्हणतात. यावर नव्या नैयायिक असा दोष देतात की अन्यथा ठिकाणी असणाऱ्या वस्तूचे नेत्रदोषाने अन्य ठिकाणी ज्ञान होणे अशी अन्यथा ख्याती, याला अन्यथा ख्याती म्हणणं, मानणं हे अत्यंत चूक आहे. कारण समजा. कारण फक्त नेत्रदोषाने वारुळस्थ सर्पाचे ज्ञान सन्मुख रज्जूचे ठिकाणी होते असे म्हणावे तर वारुळस्थ बाकीच्या वृक्षादी पदार्थाचे ज्ञान का होऊ नये. अधोरेखा करा. तुम्हाला समजलं का. हा प्रश्न तुम्हालाही यायला पाहिजे होता ना. केवळ सर्पाचं नेत्रदोष आहेत ना, मग सर्पाचं ज्ञान दोरीमध्ये का होतं. त्या सर्पाबरोबर वारुळ आहे, झाड आहे, पक्षी आहेत, जनावर आहेत, कुत्रे आहेत, मांजरं आहेत, सगळं तिथे झोपडी आहे, कोठा आहे, या सगळ्याचं ज्ञान दोरीमध्ये व्हायला पाहिजे. नेत्रदोषामुळे होत असेल
केवळ सर्पाचं ज्ञान का म्हणताय? आशंका समजली? आशंका समजली की नाही? हो, शंका समजली का? का अयुक्त आहे? याला अन्यथा गती म्हणणं का अयुक्त आहे? कारण सर्पाच्या बरोबर दुसऱ्या वस्तू आहे ना, त्या सगळ्यांचं ज्ञान सुद्धा व्हायला पाहिजे आणि ती दोन्हीच्या जागी व्हायला पाहिजे. होत नाही, फक्त सर्पाचं होतं म्हणून तुम्ही सांगता की अन्यथा घाती योग्य. वास्तविक दोषाने नेत्राचे सामर्थ्य कमी व्हावे. दोषरहित नेत्रास पडद्याचे पलीकडील वस्तू दिसत नाही. मग भित्त्याआधी प्रतिबंध असतानाही वारुळाचे सर्पाचे ज्ञान कसे होईल? ही निर्दोष डोळ्याची स्थिती आहे ना. काय दोष जरी असेल ना, तर दोषाने नेत्राचे सामर्थ्य कमी होतं ना, दिसणं कमी होतं ना. नंबर वाढला, जवळचं दिसत नाही हो स्वामीजी, लांबचं काय दिसत नाही हो. त्याच्यानंतर तुम्हाला काय म्हणतात ते कासमणी, मोतीबिंदू झाला की डोळ्यामध्ये नजर कमी होते की नाही? कमी होते. जर नेत्रामध्ये दोष असेल तर नेत्राचं समोरचं दृश्य जाणून घेण्याचं सामर्थ्य कमी व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना? पण आता हे बघा डॉक्टर साहेब, ही भिंत आहे, तुमच्या डोळ्यात काही दोष आहे? नाही. बरोबर. या भिंतीच्या पलीकडे एक माणूस लपलेला आहे. तो कोण आहे सांगू शकता? तो तुमचा ओळखीचा आहे? नाही सांगा. नाही सांगू. का? पडदा आलाय ना. तो काही दोष नसला, बरोबर आहे ना, तर प्रतिबंध असेल तर भित्तीच्या पलीकडची वस्तू तुम्हाला दिसणार नाही, तुम्ही सांगू शकणार नाही. हे लक्षात येत आहे का? काय ही गोष्ट वेगळी आहे. दोष असेल तर दिसणार नाही, ही गोष्ट बरोबर आहे. पण दोष नसताना देखील मध्ये जर प्रतिबंध असेल, भिंतीसारखा, झाडासारखा, तर पलीकडे काय आहे तुम्हाला दिसत नाही. बरोबर आहे. हे जर खरं असेल, ही निर्दोष नेत्राची स्थिती आहे आणि प्राच्य नाही आहे, तर नेत्रात दोष मानून भित्त्यादी प्रतिबंध असतानाही वारुळस्थ सर्पाचे ज्ञान सन्मुख रज्जूच्या ठिकाणी मानतात. कडचे वाचताना तुम्हाला कळायला पाहिजे हो. जड झाले ओझे असं आहे का? बघा, डोळे तुमचे निर्मळ आहेत, चष्मा देखील तुम्हाला लागलेला नाही, मोतीबिंदू तुम्हाला नाही, डोळे तेज आहेत, दृष्टी तीव्र आहे, तरी पडद्याच्या मागे असलेली वस्तू तुम्हाला दिसत नाही. बरोबर आहे. आणि नव्या नाही काय सांगतोय? नव्या नाही एक सांग काय सांगतो की वारुळाच्या ठिकाणी असणाऱ्या सर्पाचं ज्ञान
मंद अंधकाराच्या वेळेला तुम्हाला रज्जूमध्ये होतं. कशामुळे? नेत्रदोषामुळे. कशामुळे? तो वस्तूचं ज्ञान न होण्यासाठी नेत्रदोषच असला पाहिजे असं नाही ना. नेत्रदोष नसताना देखील प्रतिबंध असेल, त्या प्रतिबंधाच्या पलीकडची वस्तू काय आहे हे तुम्ही सांगू शकणार नाही. आणि तुम्ही जुने नाही काय म्हणतात की सत्य सर्प जो वारुळाच्या ठिकाणी आहे त्याचं ज्ञान रात्रीच्या वेळेला मंद अंधकाराच्या वेळेला आपणाला होतं. स्थानच फक्त चुकलेलं आहे असं तुम्ही म्हणता. कशामुळे? नेत्रदोषामुळे. नेत्रदोष आहे ना. दोष नसताना पलीकडचं ज्ञान होत नाही. तर नेत्रदोष असताना वारुळस्थ सर्पाचं ज्ञान तुम्हाला कसं काय होईल? मध्ये किती प्रतिबंध आहेत सांगा बरं. तुम्ही कुठे पाहिलं होतं वारुळ? कुठे? या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला लाडे वडगाव रोडवर जाताना तुम्ही पाहिलं. आता हे तर समोरचं भिंत आहे की नाही, वृक्ष आहेत की नाही, लांबवर रस्ता आहे, बाकीचं किती प्रतिबंध झाले सांगा. आणि तुम्ही सांगता त्या सर्पाचं ज्ञान रात्रीच्या वेळेला इथे तुम्हाला होता. हे किती विचित्र आहे की नाही सांगा. काय कळताय का नाही कळताय? नुसतं मान बोलवू नका. दोष नसताना आपणाला जवळ भिंत आहे त्याच्या पलीकडचा काय आहे हे आपणाला सांगता येतं. दोष नसताना. बरोबर आहे. मग तुम्ही जे सांगतात वारुळात सर्प बसलेला आहे त्याचं ज्ञान या ठिकाणी रोळीच्या ठिकाणी होतं. तर वारुळ कुठे बसलेला आहे? सर्प कुठे बसलेला आहे? वारुळा. ते वारुळ इथे आहे का? नाही. बरोबर आहे ना. वारुळात सर्प बसलाय. त्या वारुळ आणि हा आश्रम याच्यामध्ये किती प्रतिबंध आहेत? खूप प्रतिबंध आहेत. आणि तुम्ही म्हणताय की त्या वारुळात बसलेल्या सर्पाचं ज्ञान या ठिकाणी होत आहे. कसं खरं मानायचं सांगा. दोष नसताना प्रतिबंधाच्या पलीकडे असणाऱ्या व्यक्तीचं नाव तुम्ही सांगू शकत नाही, ओळखू शकत नाही. मग दोष निर्माण झाल्यानंतर तुम्ही वारुळामध्ये असणाऱ्या सर्पाचं ज्ञान इथे होत आहे हे कसं काय सांगता? तुम्ही दिव्य चक्षुवाले झाले काय? दिव्य चक्षुवाले म्हणत नाही, दोषग्रस्त डोळ्यात असं म्हणताय. हे कसं पटेल बरं? निर्दोष डोळ्यांनी भिंतीपलीकडे काय आहे तुम्ही सांगू शकत नाही, होय ना. मग डोळ्यामध्ये दोष असताना तुम्ही वारुळ कितीतरी 100, 200, 400 फुटावर ते वारुळ आहे, तिथे सर्प आहे, त्या सर्पाचं ज्ञान इथे होत आहे मंद अंधकारामध्ये. हे तुम्ही कसं काय बोलताय? किती प्रतिबंध आहेत सांगा. अंधकारा मोठा प्रतिबंध आहे. बरोबर आहे. लक्षात घेत आहे का? जमत आहे का? जड होत आहे. वास्तविक दोषाने नेत्राचे सामर्थ्य कमी व्हावे. दोषरहित नेत्रात पडद्याच्या पलीकडील वस्तू दिसत नाही. मग भित्त्यादी दोषरहित पडद्याच्या पलीकडची वस्तूही दिसत नाही. मग भित्ती आदी प्रतिबंध असेल तर वारुळातील सर्पाचं ज्ञान कसं काय होईल? नाही होऊ शकत. ही निर्दोष नेत्राची स्थिती आणि प्राच्य नाही आहे तर नेत्रात दोष मानून भित्त्यादी प्रतिबंध असताना पहिला एक दोष मानून स्वल्पविराम करू. एक नेत्रात दोष असताना, दुसरं भित्त्यादी प्रतिबंध असतानाही वारुळस्थ सर्पाचे ज्ञान सन्मुख रज्जूच्या ठिकाणी मानतात.
मग दोषाने सामर्थ्य वाढतं का कमी होतं? नेतर दोषाने सामर्थ्य वाढतं का कमी होतं? कमी होतं ना. दोष नसताना जर माणसाला भित्तीच्या पलीकडे दिसत नाही तर दोष असणाऱ्या माणसाला भित्तीच्या पलीकडचं कसं दिसेल? हे ना, वारुळ आणि इथे याच्यामध्ये किती भिंती आहेत, केवढं अंतर आहे, मध्ये किती झाडं आहेत, काय एवढे सगळे प्रतिबंध असताना तुम्ही शहाणपणा करून सांगतात की वारुळामध्ये असणाऱ्या सत्यसर्पाचं ज्ञान समोर पडलेल्या दोरीमध्ये होतं. शक्य नाही ना, कारण निर्दोष डोळ्यांना दिसत नाही भित्ती पलीकडचं. तर दोषग्रस्त डोळ्याने वारुळस्थ सर्पाचं ज्ञान कसं होईल? दोष असतं तर डोळ्याचं सामर्थ्य वाढतं का कमी होतं? कमी होतं. कमी होतं. तर मग दोषग्रस्त डोळ्याने वारुळस्थ सर्प तुम्हाला इथे कसा दिसेल? शक्य नाही दिसणार ना, कारण मध्ये प्रतिबंध आहे, डोळ्यात दोष आहे. डोळ्यात दोष नसताना मध्ये प्रतिबंध असेल तर पलीकडची वस्तू तुम्हाला दिसत नाही. मग डोळ्यात देश असताना आणि शेकडो प्रतिबंध असताना तुम्हाला वारुळातला सर्प समीपस्थ दोरीमध्ये कसा दिसेल? कसा दिसेल हा आक्षेप आहे. दिसणार नाही, काय सांगताय? दिसू शकणार नाही. बरोबर आहे. पण दोषाने सामर्थ्य वाढते असा अनुभव नाही. दोषाने सामर्थ्य वाढतं का कमी होतं? कमी होतं. म्हणून प्राच्य मत असंगत आहे. जुन्या नैयायिकाचं मत आम्हाला पटत. मग तुमचं सांगा. आमचं चुकलं, ठीक आहे. रज्जूत सर्प दिसतो की नाही? ओरडतात की नाही लोक? लाईट आणल्या बरोबर नाही रे, नाही रे, अरे दोरी आहे. एवढं तर सगळे लोक जाणतात की नाही? कुठलीही ख्याती असो जाणतात ना. मग तुमचं मत सांगा, याचं स्पष्टीकरण कसं करणार? नव्या निकायाचे असे मत आहे, नेत्र दोषाने नियोजी रज्जू तिथेच सर्परूपाने ज्ञान होते. नव्हे नैयायिक अन्यथा ख्याती मानतात की नाही? अनन्य असताना अन्याचं ज्ञान होणं, सर्प नसताना दोरीच्या ठिकाणी सर्पाचं ज्ञान होणं, याला काय म्हणतात? अन्यथा ख्याती. बरोबर आहे ना? तर अन्यथा ख्याती जुने नैयायिक मानतात की नाही मानतात? मानतात. मग नवे नैयायिक मानतात की नाही मानतात? मानतात. काय काय दोघेही अन्यथा ख्याती मानतात. कोण मानतात की नाही? जुन्याची अन्यथा ख्याती काय? आता कित्येक वर्ष काय BA MA काय तुम्ही शिकला असाल. शिकण्यापासून तुमची काय गेलेली आहे? हरकत झालेली आहे ना. मग असं हवेमध्ये विचार करणं, हवेमध्ये समजून घेणं हे फार कठीण वाटतंय तुम्हाला. जुन्या नैयायिकाच्या मताने वारुळातल्या सर्पाचं ज्ञान समोर असणाऱ्या रज्जूच्या ठिकाणी होतं. यालाच अन्यथा ख्याती कोण म्हणतात? जुने नैयायिक म्हणतात. याच्यावर आक्षेप काय काढला? केवळ सर्पच त्या ठिकाणी वारुळाच्या ठिकाणी असतं का?
झाडं झुडपं विहिरी नद्या डोंगर सगळं असतं, त्याचं ज्ञान का होत नाही? नेत्रदोषाने व्हायला पाहिजे. केवळ सर्पाचं का होतं? बरोबर आहे. दुसरा दोष काय सांगितला? दोष नसताना प्रतिबंधाच्या पलीकडच्या वस्तूचं ज्ञान होत नाही. मग सदोष नेत्राने खूप दूरवर असणाऱ्या वारुळात असणाऱ्या सर्पाचं आणि मध्ये खूप प्रतिबंध असणाऱ्या सर्पाचं ज्ञान सन्मुख असणाऱ्या दूरच्या ठिकाणी होईलच कसं? होणारच नाही. म्हणून ही अन्यथा खाती आम्ही मानत. त्याच्यावर मग तुमचं म्हणणं सांगा, काय म्हणणं? तो म्हणतो काय दोरी असून त्या ठिकाणी सर्पाचं ज्ञान होत आहे ना, है ना? आम्ही वारुळस्थ सर्पाचं ज्ञान म्हणत नाही. बरोबर, इथे होतं असं म्हणत नाही. दोरीच सर्परूप होऊन जाते. यांचं म्हणणं काय? आमची अन्यथा ख्याती काय? वारुळाच्या ठिकाणी असणाऱ्या सर्पाचं ज्ञान दोरीच्या ठिकाणी होतं असं आम्ही नाही मानत. मग काय म्हणतात? नव्या नैकाचं मत असं आहे की नेत्रदोषाने, दोन्ही ठिकाणी नेत्रदोष सारखे आहेत की नाही? नेत्रदोषाने वारुळस्थ सर्पाचं ज्ञान समीपस्थ दोरीमध्ये होतं. नेत्रदोष आवश्यक आहे. नव्या नैयायिक नेत्रदोष मानतात की नाही? मानतात. नेत्रदोषाने नेयजी रज्जू तेथेच सर्परूपाने ज्ञान होतं. अन्याचे बरोबर, अन्य म्हणजे रज्जू, अन्य प्रकाराने म्हणजे सर्परूपाने ज्ञान होणे. अशा प्रकारचे अन्यथा ख्याती मानणे योग्य आहे. बरं, काय कळलं? नव्या नैयायिक रज्जूचे दोष मानतात, आपलं नेत्राचे दोष मानतात की नाही? मानतात. जुने नैयायिक नेत्राचे दोष मानतात की नाही? मानतात. पण जुन्याचं म्हणणं आहे वरळत असणारा सर्प इथे भासतो. त्यांना दोन प्रकारचं खंडन केलं. सर्पच का भासतो, इतरही का भासत नाही? आणि तिसरं, नेत्रदोषाने जर प्रतिबंधाच्या पलीकडचं, नेत्रदोष नसतानाही प्रतिबंधाच्या पलीकडचं ज्ञान होत नाही, तर नेत्रदोष असताना प्रतिबंधाच्या पलीकडचं ज्ञान कसं होईल? म्हणून तुमची अन्यथा ख्याती बरोबर नाही. मग सिद्धांती तुमची अन्यथा ख्याती काय आहे सांगा? तो म्हणताय नेत्रदोष आम्ही पण मानतो. नेत्रदोषामुळे समीप असणारी रज्जूच सर्परूपाने परिवर्तित होते, भासते. बरोबर आहे? कशाने? नेत्रदोषाने. दोघांनी नेत्रदोष मानलेले. नेत्रदोषाने नेय वस्तू कोण आहे? रज्जू. रज्जूत जाणायला पाहिजे, तीच नेय वस्तू आहे. पण तिथेच सर्परूपाने ज्ञान होते. बरोबर आहे? नव्या नैयायिकाचं काय म्हणणं आहे सांगा बरं? मोठ्याने सांगा, मी सांगतो असं म्हणून सांगा. नेत्रदोष जरी नसेल प्रतिबंधाच्या पलीकडची वस्तू आपल्याला. नेत्रदोष आमच्यामध्ये पण नेत्रदोष आहेत, है ना? नेत्रदोषामुळे समीप दोरी आहे, त्या दोरीमध्ये नेय दोरी आहे. त्या दोरीच्या ठिकाणी दोरी असं ज्ञान न होता सर्प असं ज्ञान होतं. नेत्रदोष त्यांनी मानले.
बरोबर आहे ना? दोषामुळेच दोरी असताना, नेय पदार्थ दोरी असताना, दोरीला जाणणं आवश्यक असताना दोरीचं ज्ञान नव्हता, सर्परूपाचं ज्ञान होतं. कशामुळे? नेत्रदोषाने. यालाच अन्यथा ख्याती म्हणतात. अन्याचे म्हणजे सर्पाचे, अन्य ठिकाणी म्हणजे दोरीच्या ठिकाणी ज्ञान होणं, अन्याचे अन्य ठिकाणी ज्ञान होणं, यालाच काय म्हणतात? अन्यथा ख्याती म्हणतात. कोणाचं? दुसऱ्याचं दुसऱ्या ठिकाणी ज्ञान होणं, याला साध्या मराठी भाषेत काय म्हणायचं? दुसऱ्याच्या दुसऱ्या ठिकाणी ज्ञान होणं हे अन्यथा. दुसरा कोण? सर्प. बरोबर आहे. दुसऱ्या ठिकाणी म्हणजे रज्जूच्या ठिकाणी ज्ञान होणं, यालाच काय म्हणतात? अन्यथा. अन्यथा ख्यातीची व्याख्या लक्षात आली का? काय? अन्याचे म्हणजे रज्जूचे अन्य प्रकाराने म्हणजे सर्परूपाने ज्ञान होणे, अशा प्रकारची अन्यथा ख्याती मानणे योग्य आहे. जुन्याचं काय म्हणणं आहे? अन्य ठिकाणी अन्याचे ज्ञान अन्याच्या ठिकाणी होतं. हे काय म्हणतात? अन्याचे अन्य ठिकाणी ज्ञान होणं, रज्जूचे अन्य प्रकाराने, रज्जूचे रज्जू म्हणून ज्ञान व्हायला पाहिजे ना, रज्जुत्व प्रकार व्हायला पाहिजे की नाही? रज्जुत्व प्रकाराने ज्ञान न होता रज्जूच सर्परूपाने ज्ञान होत आहे. अन्य प्रकाराने, अन्याचे अन्य प्रकाराने ज्ञान होणं, यालाच अन्यथा ख्याती म्हणतात. बोला. अन्याचे म्हणजे रज्जूचे, अन्य प्रकाराने म्हणजे सर्परूपाने ज्ञान होणे, अन्यथा ख्याती म्हणतात. बरोबर आहे. अशा प्रकारचे अन्यथा ख्याती मानणे योग्य आहे. झालं? समजावून सांगितलं. अन्याचं अन्य ठिकाणी ज्ञान होणं, याला काय? अन्यथा ख्याती म्हणतात. अन्य म्हणजे सर्प, सर्पाचं रज्जूच्या ठिकाणी ज्ञान होणं, ह्याला काय म्हणतात? अन्यथा ख्याती म्हणतात. रज्जू आहे ना, रज्जूचं रज्जू म्हणून ज्ञान व्हायला पाहिजे. पण नेत्रदोषामुळे रज्जू स्वतःच सर्परूपाने दिसायला लागतो, यालाच काय म्हणतात? अन्यथा ख्याती म्हणतात. आता आख्यातीवाले सांगतात. कोण? आख्यातीवाल्यांचा आचार्य कोण? चिंतामणी अधोरेखन. आख्यातीवादी चिंतामणीचे मतात असा दोष देतात. ज्ञेय कोण आहे? रज्जू आहे. ज्ञेय जर रज्जू आहे, त्याचे अन्य रूपाने म्हणजे सर्परूपाने ज्ञान मानणे हे अनुभवाच्या विरुद्ध आहे. अधोरेखा करा. काय सांगितलंय? आख्यातीवादी चिंतामणीच्या मताने काय सांगितलं? रज्जू जर ज्ञेय आहे तर रज्जूचं ज्ञान रज्जू रूपानेच व्हायला पाहिजे. तर ते सर्परूपाने ज्ञान मानणे हे अनुभवाच्या विरुद्ध आहे. ज्ञान करण्यायोग्य जसा पदार्थ आहे तसा तो ज्ञान, तसंच त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे ना. हे ज्ञेय आहे. मोबाईल, ग्लास, पुस्तक, रुमाल, खिडकी, दरवाजा, फोटो, हे सगळे ज्ञेय पदार्थ आहेत ना. जर तुम्ही त्याला ज्ञेय पदार्थ मानला तर तो ज्ञेय पदार्थाचं ज्ञान तो जसा आहे तसाच व्हायला पाहिजे ना. ज्ञेय पदार्थाचं ज्ञान तो जसा आहे तसाच व्हायला पाहिजे ना.
रज्जू नेय मानून त्याचे अन्य रूपाने म्हणजे सर्प रूपाने ज्ञान मानणे हे अनुभवाविरुद्ध आहे. अधोरेखा करू जसं नेय असेल तसं ज्ञान होते असा नियम आहे ना. जशी वस्तू असेल त्याचं ज्ञान होणार तुम्हाला. त्याच्या विरुद्ध ज्ञान कसं होईल? अरे बघा समोर तुम्हाला डोंगर दिसतोय ना, काय समोर काय दिसतोय? मग तुम्हाला ज्ञान कोणाचं व्हायला पाहिजे? मग तुम्हाला त्या ठिकाणी मला मोहरी दिसते रे असं तुम्ही म्हणाल तर तुमचं सटकलंय ना. काय काय म्हणणार? त्या डोंगराकडे पाहून म्हणतोय ती बघा मोहरी आहे. तर ती मोहरी रूप जे ज्ञान होत आहे याला तुम्ही काय सटकणं म्हणणार नाही तर काय म्हणणार? डोंगराचं ज्ञान डोंगर म्हणूनच व्हायला पाहिजे ना. मोहरी म्हणून कसं होईल? कोण सांगतोय? अख्यातीवादी चिंतामणी सांगतो डोंगराचं ज्ञान डोंगर म्हणूनच व्हायला पाहिजे. त्याला जर मोहरी म्हणून तो म्हणत असेल तर मग त्याचं डोकं सटकलेलं आहे असंच म्हटलं पाहिजे. काहीतरी उलटे चाललेले अन्यथा काय? दोष देणारे कोण आहे? अख्यातीवादी. कोणाला? हे चिंतामणीच्या मताला. बरोबर आहे. दोष देतात. काय दोष देतात? रज्जू नेय मानायचं त्याचे अन्य रूपाने म्हणजे सर्प रूपाने ज्ञान मानणे हे अनुभवाच्या विरुद्ध. का? जसा जाणण्यायोग्य पदार्थ असेल तसं त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे ना. डोंगर जर नेय असेल तर त्याचं ज्ञान मोहरीचं ज्ञान होणार नाही ना. चिंतामणी काय मानतोय? नेय रज्जू मानतोय. ज्ञान मात्र सर्पाचं ज्ञान मानतोय. म्हणून अन्यथा ख्याती मानणे योग्य नाही. अख्यातीवाले लोक चिंतामणी हा अन्यथा ख्यातीवाला आहे. लिहा. चिंतामणीच्या उपलिप चिंतामणीच्या मतात म्हणजे अन्यथा ख्यातीवादी. हे एवढ्यामधून जावंच लागेल बरं का. कठीण वाटतंय पण जावंच लागेल. झालं का? काय? चिंतामणी म्हणजे कोण? नैयायिकच आहे. अन्यथा ख्यातीवादी असं वर लिहा. चिंतामणी कोण? अन्यथा ख्यातीवादी. याला दोष देत आहे कोण? अख्यातीवादी. तुम्ही नेय कोणाला मानलाय? रज्जूला मानलाय. पण रज्जूला नेय मानल्यानंतर त्याचं अन्य रूपाने म्हणजे सर्प रूपाने ज्ञान मानणे अनुभवाच्या विरुद्ध आहे. कारण जो पदार्थ जसा आहे तसंच ज्ञान तुम्हाला व्हायला पाहिजे. त्याच्या विरुद्ध कसं होईल ज्ञान? जसे नेय असेल तसे ज्ञान होते असा नियम आहे. डोंगर नेय जर डोंगराकडे तुम्ही बसून हा डोंगर मला दिसला पाहिजे असं म्हणाल तर डोंगराचं ज्ञान होणार ना.
मोहरी आहे असं कसं कसं म्हणणार तुम्ही? चिंतामणी ज्ञेय पदार्थ कोणाला म्हणतोय? रज्जू. रज्जूला जाणलं पाहिजे तो. पण ज्ञेय पदार्थ रज्जू मानतो आणि ज्ञान मात्र कोणाचं मानतोय? याच्या पॅराग्राफ मध्ये इथे लिहा. पहिलं लक्षात घ्या, समोर रज्जू आहे, तो जाणण्याचा योग्य आहे. तर त्याचं ज्ञान काय व्हायला पाहिजे? रज्जू. रज्जू आहे. असंच व्हायला पाहिजे ना. आता तुम्ही अन्यथा ख्यातीवाले लोक म्हणतायत रज्जू ज्ञेय पदार्थ आहे, बरोबर आहे. मग त्याचं रज्जू असं ज्ञान न होता सर्प असं ज्ञान होतं. कोणामुळे? नेत्रदोष. असं तुम्ही म्हणतायत. कसं काय बरोबर दिसत नाही. जसा ज्ञेय पदार्थ आहे तसंच तुम्हाला तुमच्या डोळ्याने दिसलं पाहिजे, समजलं पाहिजे, आहे ना. ज्ञेय पदार्थ रज्जू आहे तुम्ही म्हणतायत. समोर पदार्थ कोण आहे हे तुम्हाला जाणावंसं वाटतं. त्याच्यामुळे जो पदार्थ जाणावासा वाटतोय, ज्याचं ज्ञान होणार आहे त्याला ज्ञेय म्हणतात. बरोबर आहे. ज्ञेय पदार्थ कोण आहे? समोर पडलेला पदार्थ कोण आहे? रज्जू. बरोबर आहे. तर रज्जू तिथे रज्जू पडलेला आहे, तर तुम्हाला रज्जू असं ज्ञान व्हायला पाहिजे. सर्प असं ज्ञान कसं होईल? म्हणजे आम्हाला अन्यथा ख्याती मंजूर नाही. काय सांगतात अख्यातीवाले? काय सांगतात? अख्यातीवाले काय सांगतात? अन्याचे अन्य प्रकाराने ज्ञान होणं हे आम्हाला मंजूर नाही. रज्जू ज्ञेय आहे. रज्जू ज्ञेय असेल तर त्याचं ज्ञान रज्जू असंच होणार आहे. या रज्जूचं ज्ञान सर्प असं तुम्हाला कसं होईल? म्हणू शक्य नाही. म्हणून आम्ही हे तुमची अन्यथा ख्याती मानत नाही. हे कोण सांगतात? कोणाला सांगतात? अख्यातीवाले सांगतात. कोणाला सांगतात? अन्यथा ख्यातीवाला. त्यांचा प्रमुख कोण? तार्किक तर्कवाला चिंतामणी. बरोबर. परत एकदा वागतो. यावर अख्यात्यवादी लोक असं उपरल्या. चिंतामणीचे म्हणजे तार्किकाचे मतास असा जोर देतात की रज्जू जर ज्ञेय आहे तर त्याच्या अन्नरूपाने म्हणजे सर्परूपाने ज्ञान मांडणे हे आपल्या अनुभवाच्या विरुद्ध आहे. का? जसे ज्ञान असेल तसे त्याचे. कारण दोन ज्ञेय पदार्थ आहे. जसा ज्ञेय पदार्थ असेल तसंच ज्ञान व्हायला पाहिजे कोणाला, असा नियम आहे. डोंगर जर ज्ञेय असेल, आहे ना, डोंगराचं ज्ञान व्हायचं असेल तर डोंगर म्हणूनच झाला पाहिजे ना. मोहरीचं ज्ञान होणार नाही ना. कसं होईल? चिंतामणी ज्ञेय कोणाला मानतोय? रज्जूला मानतोय. पण ज्ञान मात्र सर्पचं मानतोय. अधोरेखा करून अजून लक्षात आलं का नाही? हे चुकीचं आहे ना. रज्जूला तुम्ही ज्ञेय मानता तर रज्जू म्हणून ज्ञान व्हायला पाहिजे. तिथे सर्प असं ज्ञान कसं? चिंतामणी काय मानतोय? रज्जू हा ज्ञेय पदार्थ आहे आणि ज्ञान मात्र सर्पच होतो असं म्हणतोय. म्हणून ही अन्यथा ख्याती मानणे योग्य नाही. झालं. तिसरी ख्याती अन्यथा ख्याती संपवली.